एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्यामध्ये केवळ 56% इतकाच झालेला आहे। निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करण्यात आलेली आहे। एसटी कामगार संघटनांनी मात्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे। आधीच अपुरा पगार आणि त्यात जर केवळ 56%च पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंनी सरकारला विचारलाय। तर पगार नाकारणं हा अन्याय असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे। कर्मचाऱ्यांना 56% पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे। 2,500 नवीन बसेस खरेदी करण्याचा करार केला गेला, त्यामध्ये सुद्धा अनेक तक्रारी आहेत। परंतु तुम्ही या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता? सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसी मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या। मला काय आश्चर्य वाटत नाही। माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषणं काढून बघा, आज जे जे निर्णय सरकार घेतंय किंवा कपात करतंय याचा सगळा उल्लेख माझ्या सगळ्या भाषणांनी केलेला आहे। एकीकडे रेनोव्हेशन, आयपॅड, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे पीएनना पगार नाही, अंगणवाडी आशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत। अशी खूप उदाहरणं आहेत। एसटी महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे। आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत। जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्याची भूमिका सुद्धा आहे। त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केली, म्हणून मला वाटतं जास्त काळ एसटी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही। एसटीचे कर्मचारी दिवस रात्र मेहनत करणारे कंडक्टर असतील, ड्रायव्हर्स असतील, 65 एक तर तुटपुंजा पगार आणि त्यातल्या त्यात 65% पगार एसटी कामगारावर अन्याय हे दिसतंय की आर्थिक स्थिती राज्याची कशा पद्धतीने सुस्पष्ट दिसते। जर आपण कामगाराला पगार एसटी कामगार देऊ शकत नसेल तर मला असं वाटतं आपण राज्यकारभार करणं हे व्यर्थ आहे। 56% वेतन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे एसटी प्रशासनाने, पण हा निर्णय अमानुष आहे, अमानवीय आहे। एक तर एसटी कर्मचाऱ्यांना पगार कमी आहे, त्याच्यामध्ये 15,000 20,000 नक्त वेतन हातात येते, त्याच्यातले जर 56% जर तुम्ही द्यायला लागलाल तर त्याच्या हातात मिळणार काय? 8-9,000 तो महिना कसा काढणार? उपासमार होईल अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि येत्या 8-10 दिवसात जर हे राहिलेला पगार दिला नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो, तुमच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो, त्या अर्थ खात्यांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सरकारची बरोबर संघर्षाची भूमिका, आंदोलनाची भूमिका घ्या, प्रसंगी मोर्चा काढू। व्यवस्थापकीय संचालक कुसेकर साहेबांना सुद्धा बोललो, जे एमडी आहेत कुसेकर साहेब सचिवांना सुद्धा बोलले आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की लवकरात लवकर, मी म्हणालो की किती दिवसात, त्यांनी सांगितले जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस, कारण सरकारकडून जे पैसा येणे ते आता 1,000 कोटी रुपये, म्हणजे आज एकाच पगाराचा विषय नसून ते उद्याच्या पगाराचा सुद्धा आहे आणि लवकरात लवकर पगार येईल, पैसे येतील, कारण विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री हे कष्टकऱ्यांच्या बाजूचे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।